हॅलो नमस्कार, मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केला नसाल तर लगेच जाऊन करा. फेसबुक पेजला फॉलो केला नसाल तर लगेच करा. आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही हेही मला नक्की सांगा. त्याच्यामध्ये काही चुका होत असल्या तरी पण मला सांगा आणि काय आवडत असेल तरी पण सांगा. तर चला म्हणजे आपण ज्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवते तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूया. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की तुमच्यापर्यंत माझे विचार चांगले कंटेंट पोहोचवायला मला खूप तयारी करावी लागते. म्हणजे एखादा व्हिडिओ आपण बोलतो की म्हणजे असाच लगेच शूट होत नाही. घरात एवढा आवाज असतो, मुलं असतात, त्यांच्यातून वेळ काढून सगळं करायचं असतं. सो तर तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर मला नक्की आवडेल. तर तुम्हाला थंबनेलवरून कळलेलं आहे आपला व्हिडिओ कशाचा आहे. असं त्याच्यावरूनच मी आता स्टार्ट करते की हो, तुम्ही जर ऑनलाईन म्हणजे माझे जेवढे काय विषय असतात ते तुम्ही घरात बसून जास्तीत जास्त कसं इन्कम कमवू शकता याच्यावरतीच असतात. कारण की मी त्यालाच फर्स्ट प्रायोरिटी देते. नवरा बायको दोन्हीही जॉबला गेल्याच्यानंतर मुलांकडे जे होणारे दुर्लक्ष आहे ते त्याच्यापासून थोडंसं इन्कम कमवणं दोघांचंही गरजेचं आता बनलेलं आहे. पण जर घरात राहून आपल्याला इन्कम कमवता येईल याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करत असते. सो त्याच्यावरतूनच मी व्हिडिओ करते. तर आता तुम्ही बघू शकता की म्हणजे इन्कम म्हणजे पैसा कमवण्यासाठी दोघंही आपण बाहेर पडतो. पण आता बाहेर एवढं वातावरण बेकार चाललं आहे, मुलं चोरी होणं, छोट्या छोट्या मुलींवरती रेप होणं. त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांना कसं सेफ ठेवू शकतो त्याच्यासाठी एक तरी पॅरेंट्स घरी मुलांसोबत पाहिजेच पाहिजे. चला टॉपिक भटकतो आपला, पुन्हा बोलायला लागलो की खूप काही टॉपिक निघतात, त्याच्यामुळे राहून जातं. सो साड्यांचा बिझनेस म्हणजे मी आता टाकले. साड्यांचं असं नाही, तुम्ही म्हणजे क्लॉथमध्ये काही करू शकता, कपड्यांमध्ये तुम्ही काही करू शकता. म्हणजे आता काही साड्याचं असं नाही, कपडे पण नाही, ऑनलाईन ज्वेलरी ते छानपैकी सेल करतात. ज्वेलरीमध्ये मंगळसूत्राचे पॅटर्न वगैरे पण आता छान येतात, नेकलेस छान येतात, कानातले येतात, हातातले ब्रेसलेट वगैरे येतात. मेकअप कॉस्मेटिकचं पण काही लोक ऑनलाईन करतात, त्याच्यामध्ये साड्यांचं पण झालं. तर तुम्ही जर घरी आहात तर तुम्हाला माहिती आहे, एखादं जर तुम्हाला साड्यांचं दुकान टाकायचं तर त्याला कमीत कमीत किती खर्च येतो. दुकान शॉप बोलते. जर एखादं तुम्हाला मार्केटमध्ये शॉप टाकायचं तर कमीत कमीत पकडा हातामध्ये तुमच्या 5 किंवा 6 लाख रुपये तरी कमीत कमीत पाहिजे. म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला दुकान घेणार त्याला तुम्ही तुमच्या दुकानाच्या हिशोबाने, तुमच्या प्रोडक्टच्या हिशोबाने तुम्ही त्याला तर म्हणजे तुम्ही आतमध्ये डेकोरेट करणार, फर्निचर करणार, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. दुकानासाठी जे बोर्ड वगैरे असतं ते असतं, लाईट फिटिंग असतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. तसं काही सोपं नसतं. त्याच्यामध्ये दुकान तुमचं जेवढं शॉप असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये माल भरावा लागतो, म्हणजे साड्या भराव्या लागतात. कारण की जेव्हापर्यंत तुमचं दुकान ते भरलेलं वाटत नाही तोपर्यंत कस्टमर दुकानामध्ये येत नाहीत. म्हणजे लोक पण अशी असतात की त्यांना क्वालिटीची नाही. म्हणजे आपल्याकडे कमीत कमीत 5 ते 6 लाख रुपये असल्याच्यानंतर आपण एक छानपैकी शॉप घालू शकतो. आणि शॉप घातल्याच्यानंतर तुम्हाला तिथे 9 to 10 पर्यंत जाऊन बसायचंच आहे. कारण की कस्टमर केव्हाही येऊ शकतात. कोण सकाळचं येऊ शकतं, कोण दुपारचं येऊ शकतं किंवा कोण संध्याकाळचं येऊ शकतं. त्याच्यासाठी टाईम नसतो, तुम्हाला तिथे जाऊन वेट करायचीच असते. तर मोठं शॉप टाकणं किंवा जर तुमचे प्रोडक्ट म्हणजे चांगलं सेलिंग होते त्यावेळेला हे सगळं इन्व्हेस्ट करणं ठीक आहे. पण सुरुवातीला तुम्हाला असं वाटतंय का की तेवढी तुमची सेलिंग होईल, रिस्पॉन्स मिळेल की नाही? मग त्याच्यासाठी आपण 7-8 लाख रुपये खर्च केणार, दुकान नाही चाललं तर ते आपण लॉसमध्ये जाणार. त्याच्यापेक्षा बेटर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे आता समजा मी यूट्यूबवरती म्हणजे तुम्ही तुमचं चॅनल खोलून यूट्यूबवरती लाईव्ह करू शकता, फेसबुकवरती तुम्ही लाईव्ह करू शकता, तुमच्या व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवू शकता, व्हिडिओ काढून तुम्ही अदर ग्रुप्समध्ये पाठवू शकता. म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म इतकं छान आपल्याला मिळालेलं आहे. बरं तुम्ही दुकान टाकलात, आता मी ठाण्यामध्ये राहते, मी म्हणजे जिथे मी राहते आता सध्या, तर मी तिथे दुकान टाकणार तर माझ्या दुकानाच्या एक अर्धा एक तास जवळपासचे जे असतील कस्टमर तेवढेच माझ्या दुकानात येऊ शकतात, मर्यादित. त्याच्या पलीकडचे, कारण की दुकान काही माझं एकच नसतं आहे, मार्केटमध्ये खूप सारी दुकानं असतात, तर लोकांना ऑप्शन असतात. पण आपल्या ऑनलाईनमध्ये असं आहे की मी जर मुंबईमध्ये राहते तर माझं गावचं पण कस्टमर मला माझ्या प्रोडक्टसाठी मला इन्क्वायरी करू शकतात किंवा ऑर्डर देऊ शकतात. मग मी त्यांच्यापर्यंत ते पोहोचवू शकते. आता तुम्ही बोलाल की कुरिअरचे चार्जेस आले. असं पण आपण शॉप टाकल्याच्यानंतर ते रेंट आलं, लाईट बिल आलं, त्याचा मेंटेनन्स आला, तिथे जाऊन आपल्याला बसायचं नाही तर दुसरं कोण ठेवलात तुम्ही दिवसभरासाठी थांबवायसाठी तर त्या म्हणजे वर्करचा पगार आला. पण त्याच्यापेक्षा आपल्याला 100-1 रुपये वरती कुरिअर जर लावायचे झाले ना तर बेटर आहे ना. म्हणजे काय एवढं लॉसेस नाही आपल्याला होणार आहे त्याच्यामध्ये. ओके, त्याने पण त्याचा मोबाईल तिकडे खोलला आणि व्हिडिओ करतोय, तर मला तो बोलतोय की तू बस, मला आता बोलून दे.
तर म्हणजे हे प्लॅटफॉर्म जो आहे ऑनलाईन तो सगळ्यामध्ये एकदम बेस्ट आहे. इथे बोल, ये काय बोलतो बघ. ओके, तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म इतका बेस्ट आहे की याच्यामध्ये आपण पेमेंट पण क्लिअर ठेवायचं आहे. म्हणजे आधी जीपे घ्यायचं, पेमेंट आल्याच्या नंतर आपण इकडून कुरिअर करायचं. तर हे पण सगळं क्लिअर असतं. म्हणजे एवढं काही फ्रॉड होत नाही. झालं एखाद दुसरं किंवा कधी काही फ्रॉड झालं तर ठीक आहे. असं पण शॉप असल्याच्या नंतर एखाद दुसरी साडी चोरीला गेलेली पण कधी शॉपवाल्याला कळत नाही. म्हणजे मी ते पण एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आपलं इमिटेशन ज्वेलरीचं आधी शॉप होतं, जेव्हा सम्राट मला व्हायच्या आधी माझं ते शॉप होतं. मग मला तिथे कंटिन्यू नंतर बसता येत नव्हतं. म्हणजे मी शॉपमध्ये एवढा वेळ बसू शकत नव्हते, म्हणून मी घरातून नंतर हे सगळे ऑप्शन निवडले. सो ऑनलाईनमध्ये तुम्हाला सुरुवातीला 10-20 हजार रुपयाचा जरी भरलात, म्हणजे जर ड्रेसेस घेत आहे, ज्वेलरी घेत आहे किंवा साडी घेत आहे, तर तुम्हाला सुरुवातीला जास्त काही नाही, 10-20 हजाराचं करायचं आहे. त्याचं तुम्हाला लाईव्ह करायचे, त्याची ऑर्डर आल्याच्यानंतर त्याचे फोटोज वगैरे पाठवायचे. त्याची ऑर्डर आल्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये थोडे टाकून अजून इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे जरी लॉसेस झालंच तरी तुम्हाला 7-8 लाखापेक्षा 10-20 हजार रुपयाचं लॉसेस कितीतरी पटीने चांगलं आहे ना. म्हणजे त्याचं काही तुम्हाला एवढा इफेक्ट होणार नाही. होणार आहे एवढं साहजिक आहे. पण तुम्ही एक बिझनेस करता, अनुभव येतो, आणि अनुभवासाठी 10-20 हजार रुपये ही मोठी गोष्ट नाही आहे मैत्रिणींनो. मी आयुष्यात खूप बिझनेस केलेत. कदाचित काही लोक बोलतात पण की लॉस जातात. असं लॉस नसतं. ते तुम्हाला शिकायला मिळणं, आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये शिकायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. की तुम्हाला एखाद्या गोष्टीतून आज मला अनुभव आहेत म्हणून मी एवढी डायरेक्टली तुमच्याशी बोलते जे काय आहे ते. तर अनुभव मिळणं, शिकायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. सो कसा वाटला व्हिडिओ, जास्त लांबवत नाही आहे. आवडला तर नक्की सांगा. डिटेल्समध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर म्हणजे ते प्रोडक्ट्स तुम्हाला जर साड्यांची वगैरे होलसेलमध्ये दुकानं पाहिजे असतील वगैरे तर त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवेल. कारण की आम्ही घेतो पण परचेस पण करतो सेलिंग वगैरे करायला. तर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, मी ॲड्रेस देईल तुम्हाला. त्या शॉपमध्ये जाऊन पण व्हिडिओ बनवून देईल, दाखवेल. पण माझ्या व्हिडिओंना तुम्ही कमेंट्स करत नाही आहेत ना, तोपर्यंत मला कळणार नाही की तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत आहेत की नाही, तुम्ही लाईक करतायत की नाही. सो काही चुकलं असेल, पुन्हा एकदा सांगते, चुकलं असेल तरी तुमची मैत्रीण, तुमची बहीण म्हणून तुम्ही मला बिनधास्त मेसेज करून सांगू शकता. कारण की आपण इथे सगळे एकत्र आलो ते शिकायसाठीच आलो आहे, शिकवण्यासाठीच आलो आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच एकमेकांना, मराठी माणसांनी सपोर्ट करत राहा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टाटा, जय महाराष्ट्र.